चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपण आवडी शिवाराच्या शेजारचं शेत म्हणजेच आमचे माजी डायरेक्टर सुरेश चाळके यांच्या शेतामध्ये पावसाने चांगली ओल केल्यामुळं त्यांनी भुईमुगाची टोकन सुरू केलेली आहे. आमच्या शेजारील वसाहतीतील या महिला भुईमुगाचे बी टोकण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. तर आपलं चांदोली वसाहत फाळकेवाडी. नाव सांगा. पारुबाई बाळू पाटील. ओके, पारुबाई बाळू पाटील, पाटील, चांदोली वसाहत फाळकेवाडी. ओके, नाव लक्ष्मी सुरेश नांगरे. ओके, राहणार फाळकेवाडी, चांदोली वसाहत. ओके, ठीक आहे. कॅमेरा सुरू आहे, बोला लवकर. नाही हां, पहा मावशी नाव सांगायला लाजायला लागले. काम मात्र करतात पण नाव सांगायला लाजतात. ठीक आहे, ओके. हां, पहा या महिला हे तणकाट ब्याच्या ठिकाणी जे तणकाट आले ते काढून बी टोकत आहेत. म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्याला एक प्रकारची मदत करत आहेत. ओके, सांगा मोठ्यानं. सीमा सतीश नांगरे. परत सांगा. सीमा सतीश नांगरे. ओके, राहणार फाळकेवाडी, चांदोली वसाहत. ओके, थँक्यू. माजी डायरेक्टर सुरेश चाळके अशा प्रकारे बी टोकन झालेल्या भागावर फवारणी घेत आहेत. ती पण तणनाशकाची. त्याला घोळ वगैरे, गोड तण असे काही बरेच तणांचे प्रकार आहेत. त्या तणावर ते औषध फवारणी करत आहेत. म्हणजे एक भांगलन वाचली जाते. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे कुशल आणि तज्ज्ञ शेतकरी आहेत. यांच्याकडून बरेच लोक सल्ला घेतात. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे यांना केळी पंडित ही ABPने दिलेली महापदवी आहे. यांची लेक्चर देखील इतर कॉलेजमध्ये अनेक पिकांच्या संदर्भात असतात. तर बघूया आपण कोणतं औषध घेतलेलं आहे, कशी फवारणी करतात, हेतू काय आहे. ठीक आहे, प्रत्यक्ष आपण सुरेश चाळके यांच्याकडून या नवीन हंगामाची माहिती घेऊया. सांगा सर. नमस्कार. भुईमुग टोकाय चालू आहे. पाऊस जरा लेट झाल्यामुळं मध्ये जरा ठराव शिरवाट झाल्यावर ती पहिले तण आलं आहे जरा. त्या तणासाठी आता भुईमुग टोकन चालू आहे आणि तणाचा येऊ नये आणि आलेलं तण मरावं यासाठी तणनाशकाचा आपण वापर लगेच करत आहे मागोमाग. बरं, ठीक आहे. का कोणत्या औषधं घेतली तुम्ही? त्यामध्ये तण उगवू नये म्हणून गोल आणि उगवलेलं तण मारायसाठी UPLचं स्वीप पॉवर म्हणून आहे. बरं, दोन्हीचा उपयोग आपण केला. याचं प्रमाण कसं घेतलं? स्वीप पॉवर साधारणतः पंपाला लिटरला 10 मिली आणि गोल लिटरला 1 मिली असं प्रमाण घेतलं. म्हणजे मिक्स औषध घेतलं. दोन्ही मिक्स. एक ठीक आहे. उगवू नये म्हणून आणि एक उगवलेलं मारायसाठी असं बरं, दोन्ही. ठीक आहे. आता शेंगाच्या ब्यासाठी काय औषध लावलेलं आहे का तुम्ही? शेंगाच्या ब्याला गावचो आणि बुरशीनाशक साप याचा बरं. वापर केलेला आहे. थायरम. ठीक आहे. मग आता हे शेंगाचं बी जर पक्ष्यांनी वगैरे खाल्लं तर त्यांना काय इजा वगैरे काय होण्याची? पक्षी नाही, विजा काय असं काय नाही. विषय कसा आहे, औषध लावलेलं कोणी जरी खाल्लं तर त्याला बाधा अपायकारक हे होणारच. असं आहे काय? बरं, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी बियाणांची काळजी घेऊन आणि हे फवारणी तणनाशकांची काळजी घेऊन शक्यतो आपल्या हे होणार नाही, नुकसान होणार नाही आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी बियाणाच्या टोकनच्या मागोमाग फवारणी घेतलेली आहे. कुठलंही औषध फवारणी वगैरे करत असताना नाक, तोंड, डोळे या बाबी सांभाळाव्या लागतात. त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे. हे आहेत आमचे कुशल शेतीतज्ञ. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित आणि मार्मिक उत्तरं देतात. ठीक आहे. आपणाला देखील त्यांनी या बियाणाच्या बाबतीत कोणतं औषध लावलेलं आहे, त्यामुळं काय होणार आहे तेही सांगितलेलं आहे. तणनाशकाच्या बाबतीत नवीन येणारं आणि आलेलं असं हे दोन्ही तणं बाबतीत त्यांनी फवारणी घेतलेले. ठीक आहे. त्यांना आपलंच आवडीच्या चॅनेलला वारंवार मार्गदर्शन मिळो शेतकऱ्यांच्यासाठी ही सदिच्छा व्यक्त करून मी जरा 2 सदस्य राहिलेले आहेत महिला, त्यांच्याकडे आपण जाऊया. पहा अशा प्रकारे एक साथ कुशल शेतकऱ्याची कारागिरी म्हणा किंवा कुशल शेतकऱ्याचं कामकाज. महिला वर्ग भोंड्यावरती बी टोकून घेत आहेत आणि याच्यामध्येच ऊसाची लागण ही करणार आहेत. त्यासाठी देखील बियाणाला ते औषध पाणी म्हणजे ज्या त्या वेळेला कोणत्या बाबी करायच्या आहेत ते मात्र अगदी व्यवस्थितरित्या करतात. ओके, जरा पुढे जाऊया.
शक्यतो शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आवडी चॅनेल आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याकडून माहिती घेऊन आपणास माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे आहे आमच्या शेजारी सूरज चाळके यांचं शिवार. ओके, पहा ते सध्या कामात व्यस्त आहेत. ओके, एकूण 6 महिला आहेत. आता अंतर जास्त असल्यामुळं आणि जमिनीचा तोडवा होऊ नये म्हणून आता आपण त्यांची ओळख थांबवणार आहोत. आवडी चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.